दिखा, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग न्यू असणाऱ्या सॉन्ग वरती करणार आहोत। आता सॉन्ग कोणतं आहे कसं आहे ते तुम्हाला आपल्या समोर प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही मित्रांनो। खूप जण व्हिडिओ स्किप करतायत, व्हिडिओ स्किप केला का आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन शिकवत असतो, ते सुद्धा तुमच्या डोक्यातून निघून जाईल। तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा तर असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तितकं पण काय आपण मटेरियल यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्याचा काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल। तर मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। आता मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन कुठून व्हायचा, तर टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन मित्रांनो। आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आपल्या लाडक्या कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरती करणार आहोत मित्रांनो। जर तुम्हाला कॅपकटचं अपडेट वर्जन नसेल ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे, तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या, नाहीतर तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या टेलिग्रामचं नाव सुद्धा दिसत असेल मित्रांनो, ह्या किंवा या बाजूला। ओके, तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले, सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाहीये, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होतो। तर चला मित्रांनो कुठला आहे वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितलाच असेल, जर प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची मित्रांनो। तर सिंपल व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला, सर्वांनी व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाहीये। तर मित्रांनो आता मी आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहे। तर आता काय करायचं आपल्याला, आता पॉक्स VPN कनेक्ट करून घ्यायचं। तर मी पॉक्स VPN यूज करतो, तुम्ही अदरवाईज कोणतं पण VPN यूज करू शकता। प्ले स्टोरवरती खूप VPN अवेलेबल आहेत, कोणतं पण एखादं डाउनलोड करून घ्या आणि कनेक्ट करून घ्या। आता मी पॉक्स VPN यूज करतो, मला पॉक्स VPN कनेक्ट करून घेतो, तर माझं VPN ऑलरेडी कनेक्टेड आहे। तर सिंपल आपल्याला कॅपकट प्रो ओपन करायचं मित्रांनो। ही कॅपकटचं लेटेस्ट व्हर्जन 2026 आलेला आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर नक्की जॉईन व्हा। एकदम न्यू इफेक्ट आहेत मित्रांनो, याला काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आहे, त्यामुळे नक्की डाउनलोड करा हा कॅपकट 2026। ओके, तर मी ओपन करतो, न्यू प्रोजेक्टवरती न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला असेल अशा प्रकारे 15 सेकंदाचा, तर सिंपल हा व्हिडिओ ॲड करायचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या। सिंपल या व्हिडिओची एंडिंग कट करायची आहे। एंडिंग कट केल्यानंतर व्हिडिओचा जो आपला साऊंड आहे तो एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा। त्यासाठी खाली स्क्रॉल करायचं, तर एक्सट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचे आहेत, ऑडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्लाइड करून ते बीट्सचं ऑप्शन आहे, तर या बीटचे ऑप्शन कशी यायचं आहे मित्रांनो, आपले आता बीट्स उघड घ्यायचे जिथं आहे तिथं। तर आता पहिला बीट आहे ही बघा इथं, सिंपल अशा प्रकारे सेकंड बीट असणार आहे इथं। ओके, ही बघा सेकंड असणार इथं, थर्ड बीट असणार इथं, 4 इथं असणार आहे आणि 5 नंबरचं इथं असणार आहे। ओके, तर जास्त काय नाही 5 ते 6 बीट आहेत मित्रांनो, सिंपल बीट्स ॲड करायचे आहेत। आता वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली स्लाइड करायचे, तर ऑप्शन आहे रिप्लेसचं, तर रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एक फोटो ॲड करायचा आहे। तुम्ही जो कोणता फोटो ॲड करणार असेल ती फोटो ॲड करून घ्या मित्रांनो। मी एक फोटो ॲड करून घेतो, तुम्हाला दाखवतो। फक्त काय करा तुम्ही मल्टिपल फोटो यूज करा, काय म्हणतोय मल्टिपल फोटो यूज करा, एकच फोटो ठेवू नका, कारण कसं होतं मल्टिपल जर फोटो यूज केलं तर व्हिडिओ एकदम भारी दिसतो एका फोटोपेक्षा, आणि हा थोडा व्हिडिओसुद्धा जबरदस्त, त्यामुळे मल्टिपल फोटो यूज करा। आता काय करायचं आपलं बीटवाईज फोटो स्प्लिट करायचा आहे, सिंपल बीटवाईज आपण करूयात फोटो स्प्लिट सिंपल। बाकी तुम्हाला सगळं सांग, तुम्ही व्हिडिओ वॉच करा। ओके, आता यायचं आपल्या 2 नंबरच्या फोटोपाशी, याच फोटोला डुप्लिकेट करायचं, डुप्लिकेट करून खाली काय करायचं ओव्हरलेला घ्यायचं, ओव्हरलेला घेऊन याची लेंथ कमी करायची, 7 ते 6 सेकंड ठेवून घ्या आणि 1 नंबरच्या फोटोपाशी समोर ठेवायचं अशा। ओके, तर आता सिंपल काय करायचं, फोटो या फोटोवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्लाइड करायचं, तर ऑप्शन आहे बघा एक रिमूव्ह बीजीचं, यावरती क्लिक करून याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं, आउट रिमूव्हवरती क्लिक करून सिंपल अशा प्रकारे याच फोटोला आपल्याला परत डुप्लिकेट करायचं आहे। डुप्लिकेट करून समोर घ्यायचं आपल्याला या फोटोच्या इथं बघा, अशा प्रकारे जितके आपले फोटो आहेत तिथपर्यंत ठेवून घ्यायला, एक 3 ते 4 वेळेस असतील, सिंपल अशा प्रकारे बघा। ओके,
अशा प्रकारे. तर मित्रांनो काय करा, 3च फोटो फक्त ॲड करा. खालचे जे ओव्हरले जे आहेत फक्त 3च ठेवा, 1 2 3, जास्त नको आहेत. इकडं आपण इफेक्ट ॲड करून घेऊया. आता काय करायचं, याला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. सिम्पल फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे, याला इथं की फ्रेम दोन्हीला ॲड करायचं, स्टार्टिंगला आणि एंडिंगला. ओके, अशा प्रकारे स्टार्टिंग की पैसे यायचं या फोटोला अशा प्रकारे वरती ठेवायचं. हे बघा सिम्पल झालं इतकं. अशा प्रकारे वरती ठेवायचं सिम्पल. समोरच्या फोटोवरती यायचं आहे. परत काय करायचं, याला की फ्रेम ॲड करून समोरच्या की पैसे यायचं आणि याला खाली घ्यायचं आहे. ओके, इतकं झाल्यानंतर फोटो आपला बरोबर येईल. आणि 3 नंबरचे फोटो पैसे यायचे. परत की फ्रेम्स ॲड करायचे आहेत. स्टार्टिंग एंडिंग की द्यायची, स्टार्टिंग पैसे यायचं आहे आणि याला अशा प्रकारे इकडे घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे सिम्पल. आता काय करायचं आहे, तर इतकं झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला यायचं आहे ग्राफवरती आल्याच्यानंतर इथं खूप ग्राफ आहेत. कोणता पण ग्राफ ॲड करा मित्रांनो. तर मी कोणती केली तुम्हाला त्या व्हिडिओवरती दाखवतो, मेन व्हिडिओवरती, असं नाही समजणार. ओके, पण ग्राफ तुम्ही तुमच्या मनावर ॲड करून घेऊ शकता, काही सुद्धा विषय नाही. बाकी आता याला सगळं इफेक्ट वगैरे ॲड करायचे, त्यासाठी आपण मेन व्हिडिओवरती जाऊयात. ओके, तर सिम्पल मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. इथं फोटोसुद्धा दुसरा आहे मित्रांनो. तर तुम्हाला खाली दाखवतो मी कोणते ग्राफ यूज केलेले आहेत. सिम्पल ग्राफवरती यायचं आहे. तर 1 नंबरच्या फोटोला फ्लो 2 नावाचा ग्राफ आहे, फ्लो 2. 2 नंबरच्या फोटोला ग्राफ असणार आहे बघा, तर क्लबिक एज नावाचं काहीतरी बघा, क्लबिक एज. तर हा इफेक्ट आहे, हा ग्राफ आहे. 3 नंबरचा ग्राफ असणार आहे रिबाउंड आउट नावाचा. ओके, रिबाउंड आउट. अशा प्रकारे 3 फोटोला 3 वेगवेगळे ग्राफ आहेत. सिम्पल आता काय करायचं, मेन आपला 1 नंबरचा फोटो आहे. तर 1 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. आता काय करायचं, 1 नंबरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं. ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर काय करायचं, 1 नंबरच्या फोटोला काय ॲनिमेशन नाही आहे. ओके, आता समोरच्या फोटोपाशी यायचं आपल्या 2 नंबरच्या आणि इथं आल्याच्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं आहे. इनमध्ये यायचं एक रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन आहे. कोणता, रॉक व्हर्टिकली. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं. बाकी याची लेंथ 0.5 सेकंड ठेवायची. किती, 0.5 सेकंड. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं आहे. एक रॉक होरिझॉन्टली नावाचा इफेक्ट आहे, रॉक होरिझॉन्टली. याची सुद्धा लेंथ 0.5 सेकंड ठेवायची आणि हा ॲड करून घ्यायचा आहे. 4 नंबरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. स्विंग टॉप लेफ्ट नावाचं ॲनिमेशन आहे, स्विंग टॉप लेफ्ट. ओके, कोणता, स्विंग टॉप लेफ्ट. तर हा ॲनिमेशन ॲड करायचं. याची सुद्धा लेंथ 0.5 सेकंड ठेवायची आहे. कमी जास्त तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. ओके, बाकी यायचे 5 नंबरच्या फोटोपाशी ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर वेव्ह अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन आहे. कोणता, वेव्ह अँड स्लाईड. तर सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं. याची लेंथ फुल ठेवायची आहे. फुल ठेवल्याच्यानंतर लास्टचा फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन आहे, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, तर हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर आपण आता इफेक्ट वगैरे ॲड करू. त्यासाठी काय करायचं आहे, खाली 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आपल्याला मित्रांनो. आता इथं आल्याच्यानंतर काय करा, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं. एक ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, डायमंड झूम नावाचा. तर डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. बाकी लेंथ ॲडजस्ट तुमच्याकडून सेट करा, जसं आहे तसं बहुत चांगलं आहे. गाईज इफेक्ट खूप भारी आले त्या न्यू कॅपकटमध्ये बघा. ही बघा न्यू इयरची इफेक्ट, एक नंबरचे इफेक्ट आहेत. ट्रेंडिंग इफेक्ट आहेत गाईज. इफेक्ट बघा, ही बघा एक नंबर इफेक्ट आहेत. तुम्ही यूज करा हा इफेक्ट. ओके, आता याचं आपल्याला 2 नंबरच्या फोटोपाशी इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, लाइटिंग स्लिट नावाचं. ओके, तर लाइटिंग स्लिट नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. याची लेंथ इफेक्टची आपला जो ओव्हरलेचा खालचा फोटो आहे बारका तिथपर्यंत ठेवायची आहे. ओके, लाइटिंग स्लिट नावाचा इफेक्ट आहे. याची लेंथ ओव्हरलेचा जो फोटो आहे म्हणजे जो फोटोवर येतो तितकीच ठेवायची मित्रांनो, अलीकडंच. ओके, समोर न्यायचं नाही आहे. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचे, ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे 3 बार्स नावाचा. 3 बार्स, तर 3 बार्स नावाचे इफेक्ट ॲड करायचं. याची जो लेंथ वरची इफेक्ट इतकेच ठेवून द्या मित्रांनो. ओके, हे मी जास्त करू नका, फक्त समोर नेलं की ह्या फोटोपाशी थोडं अवघड होईल, तिकडं नेऊ नका. ओके, आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे. फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट आहे, तर फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. फ्लॅशिंग शार्ट्स, तर याची लेंथ काय करायची, एक 5.5 सेकंदापाशी या, म्हणजे दोघाच्या मध्ये इफेक्टच्या 5च्या 6च्या सेंटरपाशी यायचं आहे, तितकी ठेवायची. तिथून समोर आपला जो ओव्हरले फोटो आहे तिथपर्यंत ठेवायचे. ओके, म्हणजे फोटोच्या अलीकडे ओव्हरलेच्या, म्हणजे याच्या अर्ध्यातच निम्म्यातच ठेवून घ्या. समोरच्या फोटोपाशी यायचं. हा जो 3 बार्स नावाचा इफेक्ट आहे, हाच इफेक्ट कॉपी करा, डुप्लिकेट करा, नाहीतर दुसरा इफेक्टसुद्धा ॲड करू शकता. इथून ट्रेंडिंगवरती 3 बार्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ फोटोची तितकीच ठेवायची आपली इफेक्टची. परत लाइटिंग स्लिट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, याची सुद्धा लेंथ इतकीच ठेवायची. आणि खाली सुद्धा फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे.
जास्त करून आपण याच इफेक्टचा यूज केलेला आहे मित्रांनो. आता काय करायचं, समोर आता आपले ओव्हरलेचे फोटो संपलेत. आता काय करायचं, परत इफेक्ट तितकेच ॲड करायचे. फ्लॅशिंग शॉट्ससुद्धा तितकंच ठेवायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं 3 बार्स नावाचं इफेक्ट ॲड करायचं मित्रांनो. ओके, 3 बार्स नावाचं इफेक्ट ॲड करून लेंथ म्हणजे लास्ट 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं. लेंथ फुल ठेवायची याची. काय करायचं आपल्याला, याच्या अर्ध्यामध्ये यायचं म्हणजे 12 सेकंदापाशी. व्हिडिओ इफेक्टवरती याचे ब्लॅक फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे. कोणता, ब्लॅक फ्लॅश. तर सिंपल ब्लॅक फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे आपल्याला. ओके, हा लेंथ म्हणजे या इफेक्टची लेंथ 12 सेकंदापासून ते 13 सेकंदापर्यंत ठेवा अर्ध्यामधूनच. फ्लॅशिंग स्टार्स नावाचा इफेक्ट आहे. याची लेंथसुद्धा खालच्या इफेक्ट इतकीच ठेवायची आहे. ओके, आणि काय करायचं, समोर यायचं आपल्याला. समोर आल्याच्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आणि 3 बार्स नावाचा फक्त इफेक्ट ॲड करायचा लास्टच्या फोटोला. ओके, फक्त लास्टच्या फोटोला 3 बार्स नावाचं इफेक्ट. तर सिंपल इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, समोर यायचं स्टार्टिंग आल्याच्यानंतर हा जो व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं. ट्रेंडिंगवरती तुम्हाला इफेक्ट बघायला मिळेल. ट्रेंडिंगवरती मिळणार आहे तर थोडं समोर आहे मित्रांनो, ओव्हरलेला लाईटवरती आल्याच्यानंतर एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, ब्लँच किंवा फ्लॅश. तर दोन्हीपैकी एक इफेक्ट ॲड करायचा आहे. ब्लँच ॲड करा. ओके, ब्लँच ॲड करायचं. ब्लँचची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे, एकदम 0मध्ये. ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचे. हा इफेक्ट इथे ॲड करून द्यायचा अशा प्रकारे. ओके, तर इतकं झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, सिंपल आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे मित्रांनो. बाकी काही ॲडजस्ट वगैरे करायचं असेल करून घ्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. नाही तर आहे तसंच सेव्ह करून घ्या. सिंपलवर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सेव्ह करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.